राज्य सरकारनं कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि फार्मर आयडीची अट घातल्यानं आता शेतकरी चिंतेत आहेत। यामुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती आहे। सर्व पात्र शेतकऱ्यांची नोंदणी तातडीनं पूर्ण करण्यासाठी प्रशासनानं आता ग्रामस्तरावर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिलेत। यामुळे शेतकऱ्यांना तातडीनं जवळच्या महा ई सेवा केंद्रात नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलंय। एकतर कर्जमाफीचं कौतुक करावं की अडचणींचा सामना करावा अशा दुहेरी मनस्थितीत शेतकरी आहे। त्याला तुम्ही 2019 पासून पुढेच धरला आहे, 19च्या आधीचा आहे। अशा अनेक गोष्टी समाजामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये दुविधा असताना त्यात ह्या अडचणी म्हणजे भीक नको कुत्रावर अशा पद्धतीचा प्रकार त्या ठिकाणी होतो। महाराष्ट्र सरकारने या विषयावर विचार करून ॲग्रीस्टॅक नोंदणी असेल, फार्मर आयडी असेल, अशा किचकट प्रक्रिया थांबून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची नोंदणी करून ती नोंदणी ग्राह्य धरून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे अशी आम्ही आशा व्यक्त करतो। या संदर्भात नाशिकचे प्रभारी जिल्हा उपनिबंधकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक नोंदणी नसली तरी कर्जमाफीला अडचण येणार नाही। कर्जमाफीच्या कॉलम मध्ये ॲग्रीस्टॅकची नोंदणी आहे की नाही हा कॉलम देखील आहे। मात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी आणि यासाठी प्रशासनाकडून मोहीम राबवली जाते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।